वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवानुभागं पाणौ महासायुकचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय, महारुद्र हनुमान की जय, कुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय। श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय। मंगलमूर्ति मोरया। हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम।
धरणीने करुणा दृष्टी कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरे जय जय राम हरे जय जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता पाहता लोचने पाहता लोचन पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचने सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर 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 सर्व सुखाचे आगर 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 सुखाचे आगर सर्व सुखाचे बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन रूप पाहता लोचन पाहता लोचन पाहता लोचन रघुपति राघव राजा पावन सीताराम जय जय रघुपति राघव राजा राम 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 पावन सीताराम जय रघुपति राघव राजा राम पावन सीताराम राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र हनुमान की पंढरीनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे नाम देवा पंढरी रायाचे नाम संता
सुखाचे आगर प्रेम सुखाचे आगर नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे नाम अमृत है सार नाम अमृत है सार नाम अमृत है सार नाम अमृत है सार हृदय जपा निरंतर हृदय जपा निरंतर नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे नाम फुकाचे फुकाचे नाम सर्वामध्ये सार 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 म्हणे नर हरी सोनार म्हणे नर हरी सोनार नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरी रायाचे देवा पंढरी रायाचे देवा पंढरी रायाचे पंढरीनाथ महाराज हो चांगले नाम या राघवाचे अति साजिरे स्वल्प सोपे फुकाचे परी मूळ निर्मूळ घेता भवाचे जीवा मानवा हेची कैवल्य साचे जय जय प्रत्येक गोष्टीचं एक व्यासपीठ असतं है का नाही आणि तशी त्याला अनुरूप असणारी बैठकही असते कीर्तन ऐकायलाही लोक असतात आणि भांडण ऐकायलाही लोक असतात पण भांडण ऐकायला लोक बसून ऐकत नाहीत उभ्याने ऐकत आणि विचार हा एका जागी स्थिर होऊन ऐकला जातो आणि अनेक वर्ष विचारांचं संक्रमण जिथं चालतंय असा असणार आमचा हा मारुती की इथं अनेक वर्ष विचारांचं संक्रमण चालू आहे काळानुरूप रहदारी ही वाढली आणि पूर्वी रहदारी नसल्यामुळे माणसं सावकाश होती आता रहदारी वाढल्यामुळे माणसंही जोरात व्हायला लागली पण तरी सुद्धा अजूनही नवीन पिढी तयार होतीये मी मगाशी त्यांना म्हटलं की एक काळ आम्ही इथली वानरसेना होतो आता ही नवीन वानरसेना तयार झाली आहे भगवंताच्या नामाची ही ताकद आहे की जे अमृतमय आहे अमृतमय म्हणजे काय आहे ज्याला मृतता कधीही येत नाही असं जे आहे
म्हणजे जे संजीवन रूप काम करतं. याचा अर्थ नाम घेणाऱ्या माणसाला मृत्यू येत नाही का? तर नाही. नाम घेणारे कितीतरी सगळे संत आहेत. संतांच्या आयुष्याचं माहेर जर कटलं असेल तर ते नामच आहे. का? भगवंताच्याकडे पोचण्यासाठी म्हणून सगळ्या संतांनी कशाचा पाठपुरावा केला असेल किंवा जीवनामध्ये सगळ्यात प्रधानत्व कशाला दिलं असेल तर ते नामालाच दिले. याचा अर्थ नाम संतांचे माहेर हे त्या अर्थाने. ज्या नामाच्या गावाला गेल्यानंतर संतांना आपल्या घरी गेल्यासारखं वाटतं, आपल्या घरी गेल्यासारखं. ते भगवंताचं नाम आहे आणि त्या नामाची संजीवनी प्रत्येक पिढीमध्ये प्रत्येक कार्यामध्ये कार्यरत राहतेच. माणसं येतात जातात, लहानाची मोठी होतात, मोठ्याची म्हातारी होतात, म्हाताऱ्याची येतात जातात. पण तरी सुद्धा वडाची पारंबी जमिनीला लागल्यानंतर पुन्हा त्याच्यातनं झाड उभं राहतं, पुन्हा त्या झाडातनं पुन्हा पारंबी सुटते, पुन्हा ती जमिनीला लागते, पुन्हा त्याच्यातनं झाड उभं राहतं. या अर्थाने ते अमृतमय आहे. म्हणजे त्या नामाला मृत्यू नाही. नामाचं हे झाड. गोंदवलेला महाराजांचं फार छान वाक्य आहे. महाराज म्हटले होते, आम्ही जेव्हा इथं हा पसारा मांडला, म्हणजे कुर्तकोटी महाराजांना बोलताना महाराज म्हटले होते, आम्ही जेव्हा हा इथं पसारा मांडला आम्हाला तेव्हा भीती वाटली होती की याला गिराईक सापडेल की नाही. पण याला इतकं गिराईक लागलं की आम्ही वाटता वाटता आमच्या खिशातला माल संपतोय की काय असं वाटावं. पण जेवढा वाटावा तेवढा आमच्या खिशातला माल वाढतच गेला. आणि आज त्याला इतकं पेव फुटलेलं आहे की आता त्याला संपवायचं म्हटलं तरी संपणार नाही. सामान्य नदीला आटलं जातं, म्हणजे सामान्य नदी आटली जाते. महानदी आटते का कधी? महानदी आटते कधी? महानदी कधी आटत नसते. म्हणजे गंगा कधी आटली आहे, गंगा कोरडी पडली असं कधी पाहिलं का तुम्ही? गंगा कोरडी पडत नाही कधी, पण मुळामुठा पडू शकते. मुळामुठा पडू शकते का? ही नदी आहे आणि ती महानदी आहे. अनेक नद्या एकत्र आल्यानंतर तयार होते ती महानदी आहे. तसं भगवंताचं नाम ही महानदी आहे, लक्षात ठेवा. ही आटणार नाही. आटायचा विचार जरी केला तरी ती आटणार नाही. असं भगवंताचं नाम, त्या नामाची महती गाताना आजपर्यंतच्या सगळ्या संतांनी म्हणा, महंतांनी म्हणा, एक मुखाने ज्याचा उच्चार केला ते म्हणजे एक भगवंताचं नाम. सामान्य लोकांच्या पासून ते महतातल्या महताला सुद्धा तारण्याची क्षमता राखणार जर काही असेल तर ते फक्त एक नाम आहे. आणि एक नामच व्यक्तीच्या ठिकाणी लवचिकता जन्माला घालू शकतं, रुजुता जन्माला घालू शकतं, प्रेम जन्माला घालू शकतं, भक्ती जन्माला घालू शकतं. नवे नवे माणसातला माणूस जागा करण्याची ताकद फक्त एका नामात आहे, एका नामात. म्हणून त्या नामाची महती गाताना नरहरी सोनार फार छान शब्द करतात. नाम फुकाचे फुकाचे देवा पंढरीरायाचे. त्या भगवंताचं नाम कसं आहे? नाम फुकाचे फुकाचे फुकाचे. फुकाचे या शब्दाचा सरळ अर्थ आहे फुकाचे म्हणजे फुकटचे. फुकाचे म्हणजे फुकटचे. आजचा जमाना असा आहे ना, जिथं फुकट मिळतं ना तिथं धावतो जो. फुकट मिळायला लागलं की धावालाच लागायचा. त्यामुळे 365 दिवस कुठं ना कुठे तरी भंडारा चाललाच आहे ना. कीर्तनाला गर्दी मोजून घ्यावी एवढी आणि भोजनाला गर्दी न मोजता यावी एवढी. हा सगळीकडचाच प्रघात आहे. म्हणजे काय, त्याला पुन्हा अपवाद आहे असं नाहीये. हा जगाच्या पाठीवरती कुठेही जरी गेलात तरी गंमत ही अशीच की भजनाला गर्दी मोजून घ्यावी आणि भोजनाला गर्दी न मोजता यावी एवढी. का? कारण फुकट मिळतंय. वा प्रसाद आहे म्हटलं आपण दिलं त्याला एक गोंडस नाव आहे प्रसाद. पण 90% लोक प्रसाद घ्यायला येतच नाहीत, भोजन करायलाच येतात.
90% लोक भोजन करायला येतात, गोंडस नाव देतात आम्ही प्रसादाला आलोय. आमच्याकडे असं म्हणतात, पहिले देव बाद में लेव. भगवंताची सेवा न करता मेवा घेण्याचा अधिकार नाही. भगवंताची सेवा न करता मेवा घेण्याचा अधिकार नाही. बुवा आम्ही पावती फोडतोय तो रोज. म्हटलं ही लेखा सेवा नाहीये, ही सेवा नाहीये. पावती फोडलं ही काय सेवा आहे? भगवंताची सेवा तनानी, मनानी आणि धनानी तिन्ही पाहिजे ना. त्याच्यातलं एकाने केली तर चालते असं नाहीये, तिन्ही व्हायला पाहिजे ना. तिन्ही परिणाम, भंडाऱ्याला गर्दी अमाप असते. जेवढं लोक खातात त्याच्यात दुप्पट फेकून देतात. दुप्पट फेकून देतात का? फुकट मिळालं ना. हॉटेलमध्ये गेल्यानंतर फेकून देता का? मॅनेजरला सांगता ना ते उरलेलं तेवढं पॅक करून द्या, संध्याकाळला तेवढंच. का? तिथे एवढ्याशा डिशला 250 रुपये मोजलेले असतात, म्हणून त्याला किंमत आहे. भगवंताचं नाम तुम्हाला संत फुकट देतात याचा अर्थ त्याला किंमत नाही म्हणून नव्हे. एखादी गोष्ट आपण समोरच्याला फुकट देतो. कधी देतो? एक साधं त्याच्याचं लॉजिक आहे. आपण एखादी गोष्ट एखाद्याला फुकट देतो. कधी देतो फुकट? जेव्हा ती आपल्याला नको असते तेव्हा. पहिली गोष्ट, आपल्याला नको असते तेव्हा ती आपण समोरच्याला फुकट देतो. दुसरं म्हणजे आपल्याला ती घरामध्ये अडगळ झालेली असते, धड ठेवता पण येत नाही, धड फेकून नाही देता येत नाही. विशेष करून माहेरच्या गोष्टी, माहेरवरनं आलेल्या ज्या गोष्टी असतात ना, म्हटलं त्या धड ठेवता येत नाही, धड फेकूनही देता येत नाही. अडकलेलं असतं का नाही सगळं त्याच्यात. अशा वेळेला ते जर कोणी मागायला आलं, घेऊन जा, फुकट देतो. का? घरामध्ये त्याची अडगळ झाली आहे म्हणून. तिसरी गोष्ट, आपण ती फुकट कधी देतो? जेव्हा आपल्याला त्याची किंमत माहिती नसते तेव्हा आपण ती समोरच्याला फुकट देऊन टाकतो. आपल्याला किंमत माहिती नाही तिची म्हणून फुकट देतो. आणि चौथी, आपण ती समोरच्याला गोष्ट फुकट देतो. कधी देतो ते नंतर सांगतो. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ती गोष्ट आपल्याला नकोय म्हणून आपण दुसऱ्याला फुकट देतो. आपल्याला आपलं नाव नकोय असं किती लोकांना वाटतं? आपल्या नावाचा आपल्याला कंटाळा आलाय असं किती लोकांना वाटतं? आपलं नाव आपण फुकट कोणाला देतो का? देतो? आपलं नाव आपण दुसऱ्याला फुकट देत नाही, आपण त्याची किंमत घेतो. आहे का नाही? किंमत घेतो. याचा अर्थ आपल्या नावाला किंमत आहे ना. आपल्या नावाला किंमत आहे. आपण अशीच कोणाला तरी सही देतो का? अशीच कोणाला तरी सही दिली नाही. याचा अर्थ आपल्या नावाला आपण असं फुकट कोणाला देत नाही. का? आपलं नाव आपल्याला नकोसं झालंय असं नाहीच ना. इथं कोणालाच आपलं नाव नकोसं नाहीये. सगळ्यांना आपलं नाव हवंच आहे. सगळ्यांना हवंय. म्हणजे त्याला नाव करायचं आहे म्हणूनही नाव हवंय, आणि 4 लोकांमध्ये स्वतःची प्रतिष्ठा जपण्यासाठी त्याला नाव हवंच आहे. कोण आपलं नाव दुसऱ्याला देतो? भगवान गोपालकृष्णांनी दिलंय. दिलंय ना. त्या 16,100 स्त्रिया त्या राक्षसाच्याकडनं सोडवल्या, आणि सोडवल्यानंतर आपली व्यक्ती किंवा आपली स्त्री परपुरुषाच्या घरामध्ये 1 दिवस जर गेली, म्हणजे 1 दिवस राहिली, तर त्याच्याकडे आपण किती वाईट नजरेने बघतो, लगेच किती वाईट गोष्टी बोलतो त्याच्याबद्दल. इथं त्या नरकासुराकडे त्याच्या बंदीखान्यामध्ये 16,100 स्त्रिया किती वर्ष आहेत? किती वर्ष आहेत? कल्पना करा. त्या बाहेर पडल्यानंतर त्यांना लोकांनी काय बोललं असेल? त्यांना किती शब्द लावले असतील? किंबहुना ताठ मानाने त्या समाजामध्ये जगू शकणार आहेत? त्या कृष्णाला म्हणतात, कृष्णा आम्ही कसं जाणार लोकांच्या मध्ये? तू आम्हाला याच्या ताब्यातनं सोडवलंयस याचा आनंद आहे, पण समाजामध्ये जाऊ शकणार नाही याचं दुःख आहे. का? समाज आम्हाला बोल लावणार आहे. काय वाक्य आहे कृष्णाचं? कृष्ण म्हटलं, असा जर तुम्हाला कोणी बोल लावला ना, तर तुम्ही माझं नाव पुढं करा. माझं नाव पुढं करा. म्हणजे
कृष्ण आमचा पती आहे, त्यांनी आम्हाला स्वीकारलंय सांगा. असं आपलं नाव आपण कोणाला देतो? कृष्ण देतो. हा देतो. महाराज म्हणतात याचा अर्थ आपण आपलं नाव कधी फुकट कोणाला देत नाही. आपल्याला ते हवंय, मरेस्तवर आपलं नाव आपण कोणाला देत नाही. बरं, दुसरं म्हणजे त्याची आपल्याला अडगळ झाली आहे म्हणून आपण ते नाव दुसऱ्याला फुकट देतो. आपल्याला आपल्या नावाची अडगळ झाली आहे किंवा अटकळ झाली आहे, असं कधी झालंय का? आपल्या नावाची आपल्याला अडगळ झाली आहे. होऊ शकते कधी? ज्या वेळेला माणसाला अनुरूप असणारं वर्तन माणसाकडनं घडत नाही, त्यावेळेला त्याच्या नावाची त्याला अडगळ होते. तेव्हा त्याची अडगळ होते. माझं नाव बंधू आहे, माझं नाव बंधू आहे, गेला बिचारा आता, पण त्याला त्याच्या नावाची अडगळ झाली. काय? 4 लोकांच्या मध्ये, प्रतिष्ठित लोकांच्या मध्ये तो जाऊ शकला नाही, जाऊ शकत नाही. हर्षद मेहता माझ्या नावाचाच आहे ना, तो 4 लोकांच्या मध्ये ताट मानेने जगू शकत नाही, अडगळ झाला त्याची. आता असे अनेक लोक आहेत, सगळ्यांची नावं इथं कशी सांगणार ना, म्हणजे ती सांगायची आपल्याला गरज नाही. महाराज म्हणतात अशी आपल्या नावाची आपल्याला अडगळ झालीये, असं कधी झालंय? आपल्याला होत नाही. बरं, तिसरं, आपल्याला त्याची किंमत माहिती नाहीये म्हणून आपण दुसऱ्याला फुकट देतो. आपल्याला किंमत माहिती नाही. काही वेळेला खरंच आपली किंमत आपल्याला माहिती नसते ना, आपल्याला माहिती नसते. हिऱ्याची किंमत हिऱ्याच्या माणसालाच, म्हणजे पारख्यालाच आहे. सामान्य माणसासाठी एक दगडच आहे, घेतो आपल्यासाठी दगडच आहे. त्याच्यासाठी म्हटलं तो पारखी आहे ना, त्याच्यासाठी त्याच्यामध्ये अमूल्य आहे. त्याच्यासाठी महाराज म्हणतात तशी आपली किंमत आपल्यालाच माहिती नाहीये. समाजामध्ये आपली ओळख काय आहे आपल्यालाच माहिती नसतं, आपल्यालाच माहिती नसतं. झाडावरच्या फुलाला कधीच कळत नसतं त्याची किंमत काय आहे, ते त्याला कधीच माहिती नसतं. तो येतो, उमलतो, जातो, निघून जातो, त्याला काय, त्याला त्याची किंमतच माहिती नाहीये. तशी बऱ्याच लोकांना आपली स्वतःची किंमतच माहिती नाहीये. लक्षात ठेवा, भगवंताकडे आहे ते सगळं तुमच्याकडे आहे. म्हणजे आपली किंमत केवढी आहे, आपली किंमत केवढी आहे. जे जे भगवंताकडे आहे ते सगळं आपल्याकडे आहे. जे जे भगवंताकडे आहे ते सगळं आपल्याकडे आहे. अशी एकही गोष्ट नाहीये की जी त्याच्याकडे आहे आणि आपल्याकडे नाहीये, आणि अशी एकही गोष्ट त्याच्याकडे नाहीये जी आपल्याकडे आहे आणि त्याच्याकडे नाहीये. अशी एकही गोष्ट नाही. महाराज म्हणतात याचा अर्थ तो बिंब असेल तर मी प्रतिबिंब आहे, तो बिंब असेल तर मी प्रतिबिंब आहे. गडबड कुठं असते? फक्त बिंबाला याची जाणीव असते आणि प्रतिबिंबाला याची जाणीव नसते. एवढाच फक्त काय ती गडबड आहे. प्रतिबिंबामध्ये भावना नसतात, बिंबामध्ये भावना असतात, बरोबर ना? बिंबातल्या भावना प्रतिबिंबामध्ये उमटतात, पण प्रतिबिंबाला भावना आहेत का? म्हटलं नाही. भावना बिंबाला आहेत, प्रतिबिंबाला नाही. आरसा रडतो का कधी? आरसा रडत नाही, आरशात बघणारा रडतो. आरशात बघणारा रडतो आणि जो बघतो आहे तो रडणारा दिसतो, आरसा नाही रडत. त्यामुळे बिंबाच्या डोळ्यातनं पाणी आलेलं पुसता येतं, आरशातनं गळणारं पाणी दिसताना पुसता नाही येत का? आरसा रडतच नाही. बिंबाला याची जाणीव आहे, प्रतिबिंबाला जाणीव नाहीये. एवढाच फक्त काय ती गडबड आहे. भगवंताला जाणीव आहे आणि मी त्या जाणीवेपासून नेणीव आहे, एवढाच. पण त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही अशी एकही गोष्ट नाही. तो षड्गुणेश्वर संपन्न आहे, तसा मी सुद्धा षड्गुणेश्वर संपन्न आहे. पण दुर्दैवाने मी त्या गोष्टींच्या पासून विन्मुख आहे, मी त्याच्या जाणीवेपासून विन्मुख आहे. पण माझ्याकडे या सगळ्या गोष्टी आहेत. वेळ पडल्यानंतर शेळपट माणूस सुद्धा 10 माणसांना आडवा पाडू शकतो, 10 माणसांना पाडू शकतो. शेळपट माणूस सुद्धा वेळ प्रसंगी समोरच्याला मदत करायला त्यांनी हाक मारल्यानंतर 10 लोक त्याच्या मागे उभी सुद्धा राहू शकतात. आहे त्याची ताकद. परिणाम, मला माझी किंमत माहिती नाहीये, मला माझी योग्यता माहिती नाही, किंमत माहिती नाही, म्हणून मी समोरच्याला फुकट देतो, फुकट देतो.
का? मला किंमतच माहिती नाही माझी. त्या बिल गेट्सला सांगा तुझं 1 मिनिट मला दे. तो म्हटला शक्य नाही. का? कारण माझ्या सेकंदावरती मला पैसे मिळतात. माझ्या एका सेकंदावरती मला काही लाख रुपये मिळतात. तुला 1 मिनिट द्यायचं म्हणजे माझ्या कोटी रुपयाचं म्हटलं नुकसान आहे. त्याला त्याची किंमत माहिती आहे. मला किंमतच माहिती नाही माझी, म्हणून मी दुसऱ्याला फुकट देतो. आणि चौथी महत्वाची गोष्ट, मी एखादी गोष्ट समोरच्याला फुकट देतो. कधी देतो? ज्या वेळेला त्याची किंमत मला माहिती असते आणि ती वस्तू माझ्यासाठी अमूल्य असते. तेव्हा अमूल्य आहे त्यावेळेला मी ती समोरच्याला फुकट देतो. अमूल्य आहे की ज्याचं मोलच नाही होत, किंबहुना याचं मोलच नाही करता येत, अशी असणारी गोष्ट आहे ती अमूल्य आहे. अमूल्य. महाराज म्हणतात असं जर अमूल्य काही असेल तर एक भगवंताचं नाव आहे की ज्याची किंमतच नाही होऊ शकत. किंमतच नाही होते. आपल्या सगळ्यांना चरित्र माहिती आहे. तुळशीच्या पानाने भगवंत तुलला, हे का नाही? त्याच्या नामाची किंमत आपल्याला माहितीच नाही हो. भगवंताचं नाम इतकं श्रेष्ठ आहे म्हणून महाराजांनी शब्द करताना ते अमूल्य आहे म्हणून त्याची प्रत काय सांगितली तर नाम सर्वामध्ये सार, ही त्याची प्रत सांगितली. जे सारभूत असतं ते कायम तरंगतं. जे सारभूत असतं ते कायम तरंगतं आणि जे आसार असतं ते कायम खाली बसतं, हे का नाही? आसाराला किंमत नसते, साराला किंमत असते. बरोबर ना? आसाराला किंमत नसते. त्यामुळे दुधावरच्या साईला जेवढी किंमत आहे तेवढी दुधाला किंमत आहे का? दुधावरच्या साईला जेवढी किंमत तेवढी दुधाला किंमत नाही. त्यामुळे चुकून जर भातावरती दूध वाढा म्हटल्यानंतर ती साय पडायला लागली तर घरातली बाई फू 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 फू, आणि जर ती फू नाही झाली तर शेवटी नायालाच म्हणून बोट घालतीच का नाही? साय पडून देत नाही होती का? दूध पाहिजे तेवढं घ्या, साय नाही मिळणार. साईची किंमत जास्त आहे का नाही? महाराज म्हणतात तसं दह्याला घुसळल्यानंतर ताकाला किंमत आहे का लोण्याला किंमत आहे? लोणी हे तरंगतं, ताक खाली राहतं. का? ताक आम्ही पूर्वी इथं शहरात राहत होतो तेव्हा 4 आणे तांब्याभर ताक मिळायचं. 4 आण्याला तांब्याभर ताक मिळायचं. म्हटलं लोणी मिळेल का तांब्याभर 4 आण्याला? नाही. जे सारभूत असतं त्याच्यामध्ये कस असतो त्यामुळे त्याला किंमत असते. जे आसार असतं त्याच्यातनं सगळा कस निघून गेलेला असतो त्यामुळे म्हटलं त्याला किंमत नसते. म्हणून भगवंताचं नाम कसं आहे ते अमूल्य आहे त्यामुळे ते सारभूत आहे. सारभूत आहे. तुम्ही यायच्याही आधी ते होतं, तुम्ही असतानाही ते होतं आणि तुम्ही गेल्यानंतर सुद्धा ते राहणारच आहे. बरं का? भगवंताच्या नामाची गंमत काय? ते कालही जो परिणाम साधून देत होतो तोच परिणाम ते आजही साधून देते आणि तोच परिणाम ते उद्याही साधून देते. बर त्या भगवंताच्या नामाची ताकद काय असेल? महाराज म्हणतात त्या भगवंताच्या नामाने सर्व सत्ता आली हाता, सर्व सत्ता आली हाता, नाम याचा खेचर दाता. बोलू ऐसे बोल बोलू ऐसे बोल बोलू ऐसे बोल बोलू ऐसे बोल बोले विठ्ठल बोले प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रखुमाई वाचे विठ्ठल रखुमाई. बोलू ऐसे बोल बोल बोलू ऐसे. भगवंताच्या नामाची ताकद आहे. महाराज म्हणतात सर्व सत्ता आली हाता. सर्व सत्ता म्हणजे पारमार्थिक सत्ता सोडून द्या, प्रातिभासिक सत्ता वगैरे वगैरे ते सगळं द्या सोडून. सर्व सत्ता म्हणजे सर्वात सत्ताधीश असणारा जो भगवंत आहे ना तोच हातात आला. तो किती हातात आला? तर महाराज म्हणतात तो
भक्ताच्या शब्दांमध्ये अडकला, त्याला एक पाऊल पुढे टाकता येत नाही ना, त्याला एक पाऊल पुढे टाकता येत नाही. यांनी परवानगी दिल्याशिवाय तो पाऊल पुढे टाकू शकत नाही, एवढी ताकद आहे त्याची. म्हणजे असा जनाबाईंचा शब्द आहे हा. हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडिला, सोहम शब्दे मारा केला, विठ्ठल का कुळतीला. महाराज म्हणतात काय ताकद आहे भगवंताच्या नामाची. भगवंताला सुद्धा म्हटलं श्वास घेण्यासाठी यांची परवानगी घ्यावी लागते, एवढी सत्ता त्याच्यावरती येते. एका भगवंताच्या नामाची ही ताकद आहे. महाराज म्हणतात ते नाम मी तुम्हाला फुकट देतोय, याचा अर्थ त्याला किंमत नाही असा अर्थ नाही, तर ते अमूल्य आहे म्हणून मी तुम्हाला फुकट देतोय. कारण त्याची किंमतच होऊ शकत नाही, किंमतच होऊ शकत नाही. ज्याची किंमतच करता येत नाही म्हटलं त्याची मी घेणार काय तुमच्याकडनं किंमत, आणि किती घेणार. एखाद्या मुलाला, म्हणजे आम्ही जेव्हा तबला शिकवत होतो त्यावेळेला माझ्या गुरुजींनी त्यांचा असणारा तबला मला प्रेझेंट दिला. माझ्या गुरुजींनी त्यांचा असणारा तबला मला प्रेझेंट दिला. तुम्हाला गंमत सांगतो, त्याच्यानंतर माझ्याकडे 15 जोड आले तबल्याचे. त्याच्यानंतर मी 15 जोड माझ्याकडे तबल्याचे घेतले, पण त्या तबल्याची मला जी किंमत आहे ना ती ह्या तबल्यांची नाही. कारण तो तबला माझ्यासाठी अमूल्य आहे, कारण तो माझ्या गुरुजींनी मला प्रेझेंट दिलेला आहे. का तर तो माझ्यासाठी अमूल्य आहे, त्याची मी किंमत नाही करू शकत. उद्या जर मला एखाद्याने विचारलं की हा तबला मला देता का, मी त्याला तो तबला तसाच देऊन टाकीन. का कारण त्याची मी किंमतच करू शकत नाही. माझ्या गुरुजींनी मला तो तसाच दिलेला आहे आणि माझ्यासाठी तो फार स्पेशल आहे. असं अमूल्य भगवंताचं नाम आहे. आणि ते भगवंताचा अमूल्य नाम संत मला फुकट देतात, याचा अर्थ त्याला किंमत नाही म्हणून नाही. त्या संतांना त्याचा अमूल्यत्व माहिती आहे, त्याची किंमत होऊ शकत नाही हे संतांना माहिती आहे. का भगवान कर्पूरनाथ एवढे मोठे आहेत, पण बायको बरोबर फिरायला बाहेर पडतात आणि कुठे येतात, काशीला. काशीला येऊन भगवान कर्पूरनाथ बायकोला घेऊन करतात काय तिथं, अहम भवन्नाम गृणं कृतार्थो वसामि काश्याम निशं भवान्या विमूर्षमाणस्य विमुक्तयेहं दिशामि मंत्रं तव राम नाम. ते नवरा बायको तिथं काय करतायत, शंख करत बसले. ते श्रीराम जय राम जय जय राम. ते नवरा बायको बसले तिथं गंमत म्हणून. ज्याला आपल्या आयुष्याचं सोनं व्हावं असं वाटतं, तो या देहाचं कल्याण करायला काशीमध्ये जातो आणि काशीला जातो. असे आपलं आयुष्य काशीमध्ये त्या गंगेशी एकरूप करायला निघालेली जी माणसं पूर्वी असायची ना, अहो माणसाने त्याच्या आयुष्यामध्ये कधी मृत्यू पाहिलेला नसतो ना, त्यामुळे आता तो मृत्यूला सामोरा जाणार, त्याला किती भीती आहे त्या गोष्टीची. त्यामुळे त्याला त्यावेळेला भगवंताचं नाम आठवणार नाही ना, आणि भगवंताचं नाम घेत जर गेला तर त्याचं आयुष्याचं कल्याण झालं ह्याची माहिती कोणाला माहिती आहे, कर्पूरनाथांना आहे. म्हणून ते नवरा बायको तिथं काय करतायत, श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय. ते नवरा बायको तिथं म्हणत बसलेत. का असे आपला देह त्या गंगेशी एकरूप करायला निघालेल्या माणसाला त्याला आठवणार नाहीये नाम, म्हणून जोर जोरात म्हणतायत की जेणेकरून तो ऐकत ऐकत गेला तरी सुद्धा ते नाम त्याच्या आयुष्याचा उद्धार करून टाकेल. हो, भगवंताच्या नामाची ताकद सतरती सतरती स लोकांस तारयती, अशा अवस्थेवरती कार्य करतं. मग महाराज म्हणतात ते नाम मी तुम्हाला फुकट देतोय, याचा अर्थ त्याला किंमत नाही असं आहे का, त्याची मला अडगळ झाली म्हणून का, ते मला नकोसं आहे म्हणून का, नाही, ते अमूल्य आहे म्हणून मी ते तुम्हाला फुकट देतोय. तेव्हा असं भगवंताचं नाम नरहरी सोनार आपल्याशी संवाद करताना म्हणतात, त्या एका भगवंताच्या नामाने 18 पगड जातीचा माणूस उद्धरला. हो, 18 पगड जातीचा. नामे अनंत तरले कोळी वाणी वणिज कुंभार,
अंत्यज यवन ही आज्ञिक स्त्री क्षुद्राधिक नीच चांभार राम. 18 पगड जातीचा माणूस एका भगवंताच्या नामाने तरला, मग आपण तरणार नाही? 750 वर्ष भगवंताच्या नामाचा जयघोष करत आळंदीपासून पंढरपूरपर्यंत जाणारा माणूस त्या भगवंताच्या नामाने आपल्या जीवनाचा सोनं करून घेता झाला, मग आपल्या जीवनाचं सोनं नाही होणार? महाराजांचं वाक्य आहे, तुम्हाला सांगतो, भगवंताच्या नामाने ज्याला स्पर्श केला ना त्या जागेचा उद्धार झाला. हो, त्या जागेचा उद्धार झाला. भगवंताच्या नामाने ज्या जागेला स्पर्श केला त्या जागेचा उद्धार झाला. म्हणजे त्या नामाने जर वाचेला शब्द केला तर माणसाला वाईट बोलावंसं वाटत नाही. हो, शिव्या द्याव्याशा वाटत नाही का? भगवंताचं इतकं गोड नाम तोंडात नाही आणि आपण शिव्या देऊन आपलं तोंड उगाच वेंगाळायचं, त्याला शिव्या द्यायची इच्छाच होत नाही. या डोळ्याला जर त्या नामाने स्पर्श केला ना तर तुम्हाला सांगतो या डोळ्याला नको ते बघायची इच्छाच होणार नाही. हो का? जे भगवंताचं रूप हे डोळे बघतायत आणि जे नाम हे डोळे बघतायत त्याला असे घाण दाखवायची, घरातले सगळे इतर चॅनल आपोआप बंद होतील. लक्षात ठेवा. का? डोळ्याला ते बघायची इच्छाच होणार नाही. भगवंताचं नाम ऐकायची सवय जर लागली ना, तुम्हाला सांगतो त्या नामाने कानाला स्पर्श केला तर जिथं वाईट वंगाळ बोललं जातं ते ऐकण्यासाठी आपण थांबणारच नाही. हो, त्या नामाने तुमच्या मनाला स्पर्श केला, मन शुद्ध करतं. त्या नामाने तुमच्या बुद्धीला स्पर्श केला, बुद्धी स्वच्छ होते. त्या नामाने तुमच्या अहंकाराला स्पर्श केला, अहंकार शुद्ध होतो. शुद्ध सत्व अहंकार ही अजून एक पायरी सांगितलेली आहे. महाराज म्हणतात त्या नामाची ही ताकद ते ज्याला ज्याला स्पर्श करत जातं ना त्याला त्याला ते म्हटलं उद्धरून टाकतं, किंबहुना त्याचं सोनं करतं. ज्याप्रमाणे गंगा वाहत वाहत निघाल्यानंतर काठावरच्या अनेक गोष्टींना म्हटलं सुपीक करत जाते का नाही? मग ती जमीन असेल, नदी नाले असतील, पाणवठ्याची गोष्ट असेल, धुणभांडी असतील, आंघोळ पांघोळ असेल, नाही तर पिण्याचं असेल, पण या सगळ्यांना ती तृप्त करत जाते ना. महाराज म्हणतात तसं नाम ज्या ज्या गोष्टीला स्पर्श करेल ना त्याला त्याला सगळ्याला शुद्ध करत जाते. हो, आता त्याला किंमत नाही असं म्हणावं का? नाही, तर ते अमूल्य आहे, म्हणून मी ते तुम्हाला फुकट देतोय. अशा नामाची महती नरहरी सोनारे अभंगामध्ये गातात आणि ते गाताना म्हणतात नाम फुकाचे फुकाचे फुकाचे. याचा अर्थ म्हणजे एका फुकाचे अर्थ आहे म्हणजे अमूल्य आहे ते, आणि दुसऱ्या फुकाचा अर्थ आहे ते ज्या परंपरेतनं येतात ते सोनार आहेत. आणि सोनार लोकांच्या मध्ये सगळ्यात महत्व जर कशाला असेल तर त्या फुंकेला महत्व आहे. म्हणजे त्या फुंकेच्या माध्यमातनं ती जी ज्योत आहे ती त्या दागिन्यावरती सोडली जाते. ती जास्त सोडली तर दागिना पाघळतो, कमी सोडली तर चिकटण्यामध्ये गडबड होते. त्यामुळे ती योग्य प्रमाणामध्ये ती फुंक सोडावी लागते. याचा अर्थ त्या फुंकेवरती जे श्वासाचं नियंत्रण आहे ना, महाराज म्हणतात त्या शब्दाला फुकाचे असा शब्द नरहरी सोनार करतात. म्हणजे ती जशी एकसारखी फुंक यावी लागते ना, तसा हा देह नावाची एक नळी आहे. याच्यामध्ये तन तंबुरा तार मन अद्भुत है ये सास हरि के कर से बज रहा हरि की है आवाज. तन के तंबूरे में दो सासों के तार बोले जय सिया राम राम जय राधे श्याम. महाराज म्हणता या देह नावाच्या तंबुऱ्यामध्ये श्वासाचं येणं जाणं चाललंय. ते एकसारखं येणं आणि जाणं, म्हणून आपल्याला सवय लावा. घेताना म्हणा श्रीराम, सोडताना म्हणा जय राम, घेताना म्हणा जय जय, सोडताना म्हणा राम. श्रीराम जय राम राम श्रीराम जय राम जय जय राम. तुम्हाला दुसरं अनुलोम विलोम फलोम काहीच करायची गरज नाही. हो, आपोआप सगळं होऊन जाईल तुमचं, आपोआप होईल. महाराज म्हणतात दुसऱ्या फुकाचा अर्थ आहे नामाच्या एकाग्रतेशी त्याचा संबंध आहे. आणि असं भगवंताचं नाम आपल्या आयुष्याचं सोनं करतं. किंबहुना अमृतमय असणारं नाम आयुष्याला संजीवनी प्राप्त करून देतं. म्हणून नरहरी सोनार म्हणतात सर्व सुखाचे आगर, नुसतं सुखाचे नाही, हा सर्व सुखाचे आगर. म्हणजे जीवनामध्ये प्रत्येकाने अपेक्षित केलेलं सुख हे सर्व सुख आहे.
अपेक्षित सुख आहे ते सर्व सुख आहे, प्राप्त होणारं सुख आहे ते नुसतं सुख आहे. म्हणून महाराज म्हणतात सर्व सुखाचे आगर. आता त्याच्यावरती विश्लेषण करायला वेळ नाही, पण असं सर्व सुखाचं आगर जर कुठलं असेल तर ते एक भगवंताचं नाम आहे, जे जीवनाला अमृतमय करून सोडतं. कसं उत्तरंगामध्ये बघूयात. पूर्वपदामध्ये महाराज संवाद करतात. नाम फुकाचे फुकाचे, नाम फुकाचे फुकाचे, नाम फुकाचे फुकाचे, देवा पंढरी रायाचे, देवा पंढरी रायाचे नाम. Hari
साहिलच्या गाण्याचा मला एक मोठा फायदा झाला की तुम्ही टाळ्या वाजवता येतात हे मला कळलं. नाही तर बरीच लोक ना भजनाला अशा टाळ्या वाजवतात की शेजारच्याला उगाच त्रास होईल ना, म्हणून उगाच कशाला त्याला ऐकू जायला पाहिजे ना, अशा टाळ्या वाजवतात. पण साहिलच्यामुळे मला हे बरं वाटलं की तुम्हाला सगळ्यांना टाळ्या वाजवता येतात. पण कीर्तनाला बसल्यानंतर नुसत्या टाळ्या वाजवायच्या नसतात. त्यामुळे करी वाजवा टाळी मुखी बोला नाम श्रीराम जय राम जय जय राम. क्षणभर ताड बसवत हाताने टाळ्या वाजवून मोठ्या भजन करूयात. रघुपती राघव राजा रामपती तमाम सीताराम. जय जय रघुपती राघव राजा रामपती तमाम सीताराम. जय जय रघुपती राघव राजा रामपती तमाम सीताराम. जय जय रघुपती राघव राजा रामपती तमाम सीताराम. रघुपती राघव राजा रामपती तमाम सीताराम. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. महारुद्र पंढरीनाथ जय जय. मी सांगतो आपण सगळेजण म्हणूयात. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. राजाधिराज प्रभु रामचंद्र महारुद्र हनुमान की. पूर्वी इथं ना मोठमोठ्या गायकांचे कार्यक्रम व्हायचे. म्हणजे मी साधारण 5 दशकाच्या पूर्वीची गोष्ट सांगतो. इथं मोठमोठ्या गायकांचे कार्यक्रम व्हायचे. म्हणजे आमचे भीमसेनजी इथं गाऊन गेलेत, पंडित वसंतरावजी गाऊन गेलेले आहेत, अभिषेक बुवा गाऊन गेलेले आहेत. मोठमोठी मंडळी या व्यासपीठावरती, जिथं आता आम्ही उभे आहोत या व्यासपीठावरती इथं गाऊन गेलेले आहेत. आणि त्यांची गाणी ऐकायला मोठमोठे गायक समोर बसलेले असायचे त्यांची. आता परिस्थिती अशी आहे की कीर्तनकारांची कीर्तनं ऐकायला फक्त इथंच भेटतात लोक. म्हणजे मोठमोठे कीर्तनकार सुद्धा कीर्तन ऐकायला येऊन बसतात माहिती आहे. आता हे शनिवार मारुतीला बघायला मिळतं. आज नाही म्हणा इथं कीर्तन ऐकायला 10 कीर्तनकार आहेत. हो काय मजा आहे ना. कोणी उभे आहेत, कोणी बसलेले आहेत, पण तरी आहेत. सकाळच्या वेळेला रामप्रहरी पंचायतनसमोर ठेवलंय आणि छान पंचायतनाची पूजा व्हावी, राम पंचायतन, आणि त्या रामांची छान पूजा व्हावी. आणि पूजा झाल्यानंतर सकाळचा काकडा वगैरे साखर द्यावं. गावाच्या बाहेर असणारं ते मारुतीचं मंदिर, त्या मंदिरामध्ये कोणीतरी 2 गोसावी यावेत, धिप्पाड द्यायचे. बरं असे रूपाकडे पाहिल्यानंतरच त्यांचं स्वरूप काय असावं हे लक्षात येते. असे असणारे हे 2 व्यक्तिमत्व त्या मंदिरामध्ये यावीत. गावाच्या बाहेर असल्या कारणाने मंदिर तसं अस्वच्छ, पालापाचोळा पडलेला स्वच्छ करावं, मारुतीरायांना छान पूजा अर्चा करावी, तशी रामाची पूजा व्हावी. आणि पूजा अर्चा करून म्हटलं त्यांच्या धीर गंभीरावजारामध्ये त्यांनी केलेला तो काकडा, येणारे जाणारे सकाळच्या वेळेला जी लोक असायची की त्यांनी हातात धरलेले तांबे ज्या कारणासाठी होते त्या कारणासाठी न वापरता त्या मंदिराला स्वच्छ करण्यासाठी म्हणून त्यांनी मंदिरात यावं. कारण तो प्रसाद खाल्ल्यानंतर आपल्या पाण्याने इथलं जरा स्वच्छता करावी म्हणून त्यांनी ते वापरावं. आणि आलेल्या गृहस्थांनी, त्या साधूंनी त्यांच्या हातावरती तो प्रसाद ठेवल्यानंतर कोण कुठले काय वगैरे विचारावं. साहजिक आहे, रामराय इथं आलेले आहेत तेव्हा दुपारच्या प्रसादाला सुद्धा या, दुपारच्या माध्यान्ह पूजेला सुद्धा या, संध्याकाळी सवया असतात, शेजारती असते त्यालाही यावं असं सांगावं.
4 आलेली माणसं सकाळी काकड्याला होती, ती दुपारी 40 झाली आणि 4 दिवसामध्ये 400 झाली. हो 400 झाली. गावामध्ये बातमी पसरली, कोणतरी ग्रस्त येतोय असा. बरं, दुपारच्या वेळेला गंमत अशी की 400 माणसं येऊ देत नाही, ते 40 येऊ देत नाही, ते 4000 येऊ देत, प्रत्येकाला पोटभर जेवायला मिळतं. मजा इथं आहे. त्यामुळे ही 2 माणसं एवढा स्वयंपाक कशा करतात आणि एवढं त्यांच्याकडे येतं कसं? गावामध्ये कुजबूज झाली की ही दररोज 5 घरं भिक्षा मागतात ना. आमच्याकडे सुद्धा उद्या भिक्षेला आले ना तर चांगलं होईल. हा का असं फुकटचं खाऊ नये ना. लोकांच्या मध्ये कुजबूज 10 प्रकारची असते. हो 10 प्रकारची. परिणाम स्वारी बाहेर पडावी. बर, त्यांचा एकूण वर्णाचा विचार करायला, काष्ठाच्या पादुका स्वामीच्या पायात, 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 काष्ठाच्या पादुका काष्ठाच्या पादुका स्वामीच्या. हिरमुजी रंगाची कफनी अंगाला, हिरमुजी रंगाची कफनी अंगाला, हिरमुजी रंगाची, हिरमुजी रंगाची कफनी अंगाला, रामनामी सव्य भागा, रामनामी सव्य भागा, काष्ठाच्या बाजू स्वामीच्या पायात, काष्ठाच्या बाजू, काष्ठाच्या बाजू, काष्ठाच्या बाजू. समर्थ आहेत ते. सामर्थ्य समर्थ करावे तरीच समर्थ म्हणून घ्यावे, अशी समर्थांची स्वारी. आणि दर मजल करत करत रामनामाचा डंका पिटत पिटत या गावातनं त्या गावात, त्या गावातनं त्या गावात करत करत समर्थ फिरतायत. आणि ज्या ज्या गावात जात आहेत त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या नावाचा डंका नुसता पिटू नये, तर समोरच्या व्यक्तीच्या मुखातनं ते नाम ऐकल्याशिवाय ते गाव सोडू नये, हा समर्थांचा प्रघात. त्यामुळे ज्या गावात जातील त्या गावामध्ये रामनामाचा म्हटलं डांगोरा नुसता पिटायचे नाहीत, तर त्या गावामध्ये म्हटलं त्या नामाचा धुराळा उडायचा. हो परिणाम समर्थांची कीर्ती अशी गावागावातनं गात गात जशी चालली आहे. भव्य रूप अतिसुंदर दीक्षा, राम नाम स्मरणे करी दीक्षा, वृत्ती होईल उदासीन जेव्हा, रामदास म्हणणे मग तेव्हा. समर्थांचा दंडक होता, सामर्थ्य समर्थ करावे तरीच समर्थ म्हणून घ्यावे, असे असणारे समर्थ आज दर मजल करत करत कर या गावात आले आणि आपल्या नित्य नियमाप्रमाणे भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडलेत. पूर्वीच्या काळी सुपातनं भिक्षा मागायची पद्धत होती. का आता सूपच गेलो, आता फक्त ते लग्नामध्ये एकदा वाजवण्यासाठी वापरतात, ते सुद्धा भाड्याने आणतात. पण पूर्वी घरामध्ये सूप होती, है ना, सूप होती. त्या सुपाने धान्य वाढायची पद्धत. आणि समर्थांनी दारासमोर जावं आणि छान एखादा श्लोक म्हणावा. बरं, तो काय लाऊडस्पीकर वगैरे लावायची सगळी पद्धत आमची, त्यांना गरज काय त्याची. खड्या आवाजामध्ये समर्थांनी म्हणावं, प्रभाते मनी राम चिंतित जावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी बदावा. समर्थांनी आपल्या उच्च स्वरामध्ये शब्द करावा. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. समर्थांनी श्लोक करावा. घरातल्या स्त्रीनी बाहेर यावं. समर्थांनी आपली झोळी पुढं करावी आणि ती स्त्री जशी तो धान्य ओतायची, समर्थ म्हणायचे माय राम म्हणा आणि मग भिक्षा घाला. हा ज्या अन्नाला भगवंताचा स्पर्श असतो ना, ते अन्न किती खराब असलं तरी योग्य परिणामच साधून देतं. ज्याला भगवंताचा स्पर्श आहे. महाराजांनी त्याला उत्तर दिलंय, जमिनीमध्ये धान्याचा कण कसाही पेरा, त्याला कोंब फुटल्यानंतर तो जमिनीतनच वरती यायचा.
म्हणजे जमिनीमध्ये जसा धान्याचा कण कसाही पेरल्यानंतर कोंब जसा एकाच दिशेने येतो, तसं भगवंताचं नाम कशालाही स्पर्श करत झालं तरी त्याचं जे सोनं केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे प्रत्येक कृतीला म्हणत जा श्रीराम जय राम जय जय राम. समर्थ आज या घरासमोर उभे आहेत. कोणी घरातली स्त्री डोक्यावरती पदर, डोक्याला कुंकवाचा टिळा, गळ्यामध्ये परमनंट लायसन, छान लांबसर असं. पूर्वी अशी लांबसर परमनंट लायसन होती म्हणजे मंगळसूत्र होती. आता त्याचं अवमूल्यन जसं जसं कुंकवाचं झालं तसं ह्याचं पण झालं. आता लांबसर गेला, आता गळ्याला फासच. तर ते नवीन नवीन आलेत ना. तो लुगडं नेसलेली कोणी एक स्त्री बाहेर यावी, सुपामध्ये धान्य आहे आणि समोर येतानाच अवलोकन करतायत. भिक्षेची मेसेज न पार कोणी घ्यावे. भिक्षा हे फक्त माध्यम आहे, पण समोरच्याकडे काही कमी जास्त असेल किंवा त्याच्या जीवनात काही दुःख असेल तर ते माणसाचा चेहरा बोलत असतो ना. समर्थ अवलोकन करतायत. त्या स्त्रीने पुढे यावं आणि धान्य आता समर्थांच्या झोळीत ओढणार. समर्थ म्हणतात माय राम म्हणा आणि मग धान्य घाला बरं. असं म्हटल्यानंतर त्या स्त्रीने समर्थांकडे पाहिलं. मी नाही म्हणणार, मी नाही म्हणणार. समर्थ म्हटले मग मी भिक्षा नाही घेऊ शकणार. तुमची इच्छा, तुमची इच्छा. समर्थ परत उलटे बाई आपल्या खोलीत. त्या दिवशी समर्थांच्या डोक्याला भुंगा लागला. दुपारची पूजा असेल, संध्याकाळची पूजा असेल, काही असेल, पण समर्थांच्या डोक्याला भुंगा. भुंगा काय? मी या मातेला फक्त नाम घ्यायला सांगितलं आणि ती बाई नाही म्हटली. बरं, चांगल्या घरातली बाई दिसत होती, व्यवस्थित होती, सगळं चांगलं होतं. मग राम म्हणायला काय न तिला अडचण होती? ती राम का नाही म्हटली? समर्थांच्या डोक्याला या गोष्टीचा भुंगा. समर्थांनी नक्की केलं या बाईच्या स्त्री मुखातनं राम ऐकीन तेव्हाच हे गाव सोडीन, तेव्हाच हे गाव सोडीन. कुठे समर्थ? तीर्थे हिंडत समर्थ स्वारी, तीर्थे हिंडत समर्थ स्वारी, आली शहापूर ग्रामी. तीर्थे हिंडत समर्थ स्वारी, आली शहापूर ग्रामी. राम नाम ते गरजून राहते, राम नाम ते गरजून राहते, राम नाम. समर्थ शहापूर नावाच्या गावामध्ये येत आहेत आणि या शहापूरला ज्या स्त्रीच्या मुखात समर्थांना नाम ऐकायचे त्या स्त्रीचं नाव सतीबाई, की जिचे यजमान बाजीबंत शहापूरकर, देशपांडेपणाचं होतं नाही त्यांना. आणि अशा याच्यामध्ये असणारे आनंदाने संसार करणारे बाजीबंत आणि सतीबाई समर्थ त्यांच्या दारात जात आहेत भिक्षा मागायला. दुसऱ्या दिवशी समर्थ पुन्हा पहिलं त्याच घरात, त्याच घरात. समर्थांनी पुन्हा आरोळी करावी, सतीबाईंनी बाहेर यावं. समर्थांनी झोळी पुढं करावी, तिने धान्य होताला घ्यावं. समर्थ म्हणतायत माय राम म्हणा मग भिक्षा घाला. त्या स्त्रीने समर्थांकडे पाहिलं. मी नाही म्हणणार. समर्थ म्हटले मग मी भिक्षा नाही घेऊ शकणार. तुमची इच्छा. बाई पुन्हा घरात, समर्थ आपल्या घरी म्हणजे मठावरती. अहो गंमत एक दोन दिवसाची नाही, 15 दिवस चालले. 15 दिवस समर्थ दररोज याचे श्लोक म्हणायचे, बाई बाहेर यायची, समर्थांनी झोळी पुढं करावी, समर्थ पुढवून काहीतरी तिला म्हणायचे, ती समर्थांना दबक्या आवाजामध्ये नाही म्हणणार म्हणायची. समर्थ इकडं ती तिकडं. हा 15 दिवस कार्यक्रम चाललाय. आणि गंमत अशी आहे की गावातला हा चेष्टेचा विषय झाला. गावातला चेष्टेचा विषय झाला. शहरामध्ये ना शेजारच्या घरामध्ये काय जळतंय हे कळत नाही. हा
शहरामध्ये शेजारच्या घरात काय जळतंय हे कळत नाही. खेड्यामध्ये कुठल्याही घरात खट्ट वाजलं की सगळ्या घरात खुट्ट वाजतं, माहितीये? खेड्यात अजूनही खेड्यांमध्ये प्रत्येक घरामध्ये व्यवहार करताना जपून करावा लागतो. अजूनही खेड्यामध्ये राहणाऱ्या मुला मुलींना किंवा माणसांना 4 शब्द बोलताना फार जपून बोलावे लागतात, कृती करताना फार जपून करावी लागते. का? कारण एका ठिकाणी झालेली गोष्ट अख्ख्या गावभर व्हायला वेळ लागत नाही. तो गावचा चेष्टेचा विषय होतो, तसा समर्थांचा हा चेष्टेचा विषय झाला आणि गावातली लोक बोलायला लागली. कळलं का? आता लोक बोलायला लागली की कोणतरी गोसावडा सतीबाईंच्या दारात येतो आणि येतो, पुढं होतो, काहीतरी बोलतो, ती पण काहीतरी बोलते, ती घरात जाते, हा इकडे जातो. गावातला चेष्टेचा विषय झाला आणि या सगळ्याचा परिणाम सतीबाईंना त्रास व्हायला लागला. आज 16वा दिवस आहे म्हणा, समर्थ दारात उभे आहेत आणि नेहमीप्रमाणे समर्थांनी श्लोक म्हणावा. समर्थाची या सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. असं म्हणताना ती बाई ताडताड ताडताड पावलं टाकतच पुढे आली. समर्थ म्हटले प्रगती झाली, प्रगती झाली. कालपर्यंत प्रगती नव्हती, आज प्रगती झाली. आज बाई जी आली ना, ती कमरेला पदर खोचूनच आली. तिच्या आवेशावरनं समर्थांनी ओळखलं की आज काहीतरी घडणार. पण समर्थ शांत, आपली जोळी पुढे केली. बाईनी ओतायला घेतली भिक्षा. माय राम म्हणा. किती वेळा सांगायचं तुम्हाला, मला नाही म्हणायचं म्हणून. समर्थ म्हटले, माय किती ओरडताय, मी तुम्हाला साधं सांगितलं रामाचं नाव घ्या आणि भिक्षा घाला. मी नाही म्हणणार, तुम्हाला सांगितलं नाही एकदा. आज समर्थांनी तिच्यात झालेला हा बदल विचारात घेता आतापर्यंत समर्थ दारात उभे होते, आज समर्थ अंगणामध्ये पाऊल ठेवलं समर्थांनी. आणि बाई घाबरली. हो, बाई 4 पावलं मागे गेली. गोसावड्या, घरामध्ये मी एकटी आहे म्हणून घरात शिरतोस का माझ्या? अरे घरात पुरुष माणूस नाही म्हणून आमच्या घरात येतोस का? समर्थ केवढे शांत. हो, समर्थ केवढे शांत. समर्थ अंगणात न ओसरीवरती आले. बाई घाबरली. हो, बाई घाबरली. आणि आता म्हणजे पूर्वीच्या स्त्रिया घाबरत होत्या, पूर्वीच्या. बाई घाबरली. बर समर्थ एकदम शांत. समर्थ म्हटलाय, माय एवढ्या चिडताय, एवढ्या ओरडताय, याच्यापेक्षा एकदा राम म्हणा ना, एकदा राम म्हणा. असं काय आहे? अहो, एवढं सगळं बोलून आपल्या शिरात आणण्यापेक्षा आणि आपल्याला मनस्ताप करून घेण्यापेक्षा एक राम म्हणा ना. राम, मी तुमच्याकडे जास्त अपेक्षा करत नाहीये, किंबहुना मला अपेक्षाच नाहीये, फक्त भिक्षा वाढताना एकदा राम म्हणा. एकदा. मी नाही म्हणणार, तुम्हाला किती वेळा सांगायचं, मला नाही म्हणायचं ते. माय, माझा राम एवढा वाईट आहे का हो की जो तुम्हाला मुखात घ्यावासा वाटत नाही? माझा राम एवढा त्रासदायक आहे का की जो म्हटल्यामुळे तुम्हाला इतका त्रास होणार आहे? माझा राम इतका वाईट आहे का की जो तुम्हाला उच्चारावासा वाटत नाही? माय, असं काय माझ्या रामामध्ये कमी आहे म्हणून तुम्हाला तो म्हणावासा वाटत नाही? खरा म्हणजे माझा राम विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे. 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 आनंदाचे गान त्याचे गाऊ वाचनाम रे. विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे. विश्वाचा विश्राम रे, स्वामी माझा राम रे. काय माझा राम हो, आणि इतका छान माझा राम असताना तुम्हाला तेव्हा गावासा वाटत नाही? तुम्हाला माझा राम असं काय त्याच्यामध्ये कमी आहे म्हणून तुम्हाला म्हणावंसं वाटत नाही? माय, तुम्ही मला सांगा, माझ्या रामामध्ये मी बदल करीन आणि खरंच त्याच्यात दोष असेल ना तर मी राम नाही म्हणणार. मी राम नाही म्हणणार. का? माझा राम, खरं सांगू का, चमत्कारिले चित्त हे राम गुणी, कुठे कीर्ती वाखाणिता कीर्ती धुणी. रघुनायका सारिखा देव नाही,
आणि क्रिया पाहता चोखडी सर्व काही. माझा राम इतका छान आहे आणि असं असताना तुम्हाला त्याला गावाचं वाटत नाही, मुखात गावाचं वाटत नाही. माय एकदा म्हणा, एकदा राम म्हणा. समर्थ इतक्या काकुळतीला येऊन म्हणतायत, पण बाईच एक मी नाही म्हणणार, मी नाही म्हणणार. समर्थ म्हटले, माय तुम्ही नास्तिक आहात का? पण तुमच्या रूपाकडे बघून तुम्ही नास्तिक वाटत नाही, कारण तुमच्या अंगणामध्ये तुळस आहे, तुमच्या दारात आंघोळी काढलेली आहे, तुमच्या दारासमोर म्हटलं पावलं काढलेली आहेत, याचा अर्थ तुम्ही नास्तिक वाटत नाही आहात. मग माझ्या रामाला काय गावाचं वाटत नाही तुम्हाला? तुमच्या आयुष्यात काही दुःख आहे का म्हणून तुम्हाला राम गावाचा वाटत नाही? समर्थांनी त्यांच्या हृदयालाच हात घातला, हो हृदयाला. आणि जसा हृदयाला हात घातला समर्थांनी, असे उरामध्ये साठवून ठेवलेलं सगळं दुःख समर्थांनी असं विचारल्यानंतर, तुम्हाला काही दुःख आहे का म्हणून तुम्हाला राम गावासा वाटत नाही? असं म्हटल्यानंतर त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी ओघळलं. सतीबाई रडतायत. माय रामाच्या दारात रडायचं नसतं, हे संपूर्ण विश्व राममय आहे, त्याच्यामुळे इथं रडायचं नसतं. काय झालंय सांगा? आणि सतीबाई सांगतात, आजपासून आठवड्यानी, आजपासून आठवड्यानी, महाराज आजपासून 8 दिवसांनी माझा धनी सोळावरती चढणार आहे, माझ्या धन्याला सोळावरती दिलं जाणार आहे. तुम्ही मला सांगा, ज्या स्त्रीचा नवरा 8 दिवसांनी मरणार आहे, ती तुम्ही म्हणताय ते कसं म्हणेल? तुम्ही सांगताय ते कसं म्हणेल? समर्थांनी दुसरा प्रश्न केला, माय 8 दिवसांनी तुमचे यजमान जर दारात उभे असतील तर राम म्हणाल, तुमचे यजमान जर 8 दिवसांनी घरी असतील तर राम म्हणाल. आणि सतीबाई शहारल्या, हो मग तुम्ही म्हणा तितक्या वेळेला म्हणीन, तुम्ही म्हणा तितक्या वेळेला मी म्हणीन. समर्थ म्हटले, मग माय 8 दिवस प्रतीक्षा करा, आपले यजमान आपल्या दारात असतील. असं म्हणून समर्थ गेले. सतीबाईंनी सुद्धा ते असंच घेतलं होतं. लोक अशी आपली विचारपूस करतात आणि आपल्या दुखण्याला कमी करण्यासाठी म्हणून कोणीतरी मदत करतात, असाच कोणीतरी आलेला असेल असं समजून सतीबाईंनी तो विचार सोडला. समर्थ हुशार, समर्थ त्या पंचक्रोशीमध्ये हिंडले, बाजीवंतांची सगळी चौकशी काढली. छंदिष्ट होता, पण छंदिष्ट होताना तो त्याच्या पैशाने होता. त्याच्या कामाच्या मध्ये म्हटलं त्याचा छंदिष्टपणा कधी आडवा आला नाही. त्याच्या कामामध्ये त्यांनी कधी कचुराईपणा केला नाही. त्याच्या कामामध्ये त्यांनी कधी अफरातफर केली नाही. त्याच्या कामामध्ये त्यांनी बिनचोकपणा कायम ठेवला. पण छंदिष्ट होता, छंदिष्ट होता. गावामध्ये समर्थांनी बाजीवंतांच्या बद्दल सगळी बातमी काढली आणि गावातल्या काही लोकांनी त्यांच्यावरती 2 लाखाचा गफला केल्याचा आळ आणलेला आणि ती बातमी बादशहापर्यंत पोहोचवलेली. आता तो बादशाह म्हणजे काय गुडघ्यातलाच. त्यांनी मागचा पुढचा विचार न करता बाजीवंतांना बंदिवासात टाकलं आणि 8 दिवसांनी 16 वरती त्याचं मराठीमध्ये डिक्लेअर करून टाकलं, त्यांना 16 वरती देणार आहे. ही बातमी ज्या दिवशी आमच्या सतीबाईंना कळली त्या दिवसापासून सतीबाई आपला नवरा मरणार आहे, नवरा मरणार, त्या विमनस का अवस्थेत अशा याच्यामध्ये समर्थांनी सगळी बातमी काढली. कोणी त्यांच्यावरती खोटा आरोप घेतला होता ती सगळी माणसं शोधून काढली. खरी गोष्ट समर्थांनी, आज 7वा दिवस आहे, समर्थ बादशहाच्या दरबारात आहेत. कल्पना करा, बाजूला सगळे यमन आहेत, हातात तलवारी घेऊन, आणि समर्थ अंगावरती एक कफनी आहे फक्त, मस्तकाला रामनामी आहे, हातामध्ये कुबडी आहे, दुसऱ्या हातामध्ये
रामनामी असावी, खांद्याला झोळी असावी, पायामध्ये खडावा असाव्यात आणि या सगळ्याला डोळ्यामध्ये रामनामाची धार असावी हो. समर्थ त्या बादशाह समोर उभे आहेत आणि समर्थ सांगतायत की हे असं आहे, तसं तसं आहे. सगळा जोखालेखा समोर ठेवला आणि समर्थ सांगतायत बाजीवंत निर्दोष आहेत, ही माणसं दोषी आहेत. बादशाच्या समोर दूध का दूध, पाणी का पाणी समर्थांनी करून ठेवल्याचा परिणाम बाजीवंतांना सोडावं लागलं आणि समर्थांना बाजीवंतांनी घेतलं. समर्थ निघाले हो, समर्थ निघाले. दर मजल करत समर्थांचे बाजीवंत विचारतायत, हु आर यू, तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला कधी पाहिलं नाही, आपली ओळख नाही, पाळख नाही, तुम्ही कोण आहात? म्हणजे तुम्हाला माझं सगळं कळलं का? म्हणजे माझ्याबद्दल तुम्हाला सगळं समजलं ना? मी निर्दोष होतोच हो, पण काय? समर्थ शांत. समर्थ म्हटले लवकर चला, का उद्या 8वा दिवस आहे, लवकर चला. समर्थांनी बाजीबंदांना घेतलं आणि दर मजल करत समर्थांची स्वारी शहापूरमध्ये आली. बाजीबंदांना सांगितलं आपण घरी व्हा, आम्ही आमचं काम करून येतो. बाजीबंदांना आपण सुटल्याचा आनंद. परिणाम धावत धावत बाजीबंत दारात. सकाळच्या वेळेला बाजीबंत दारात उभे आहेत आणि बाजीबंतांनी हाक मारली, अहो ऐकलं का? पाय धुवायला पाणी द्या. सतीबाई आता पूर्वीची घर आहेत आपली, 1 BHK 2 BHK नाही तो, तेव्हाची घर आहेत ती. आजगर माजगर शेजगर हे म्हणजे ती घरं पाहताना माणसाला गरगर लागायची, एवढी घरं त्या आतल्या कुठल्या तरी घरामध्ये. आणि नवऱ्याचा आवाज ऐकला, विचार करतायत हा आपल्या ओळखीचा आवाज आहे, यांचा नसेल ना? पण यांचा कसा असेल? आज 8वा दिवस, त्यांना आज फाशी होणार आहे. पुन्हा कानावरती शब्द, अहो ऐकलं का? पाणी देताना पाय धुवायला. बाहेर येऊन बघताय तो स्वतःचा नवराच दारात उभा हो. शहारल्या, पुढे आल्या, पटकन पायावरती पाणी घातलं. काय करू काय नको? घरामध्ये नवऱ्या घेतला. तुम्हाला सोडलं त्यांनी? म्हणजे खरं काय कळलं ना बादशाला? म्हणजे तुमच्याबद्दलचा सगळा गैरसमज दूर झाला ना? मला माहिती होतं, पण आपण करणार. त्यांची बडबड बडबड चालूच आहे. बाजीवंत म्हणतात बादशाने सोडलं नाही, माझ्याबद्दलचा असणारा खोटा आळ कोणीतरी माणसाने येऊन टाळला म्हणून मी सुटलो. सतीबाई विचारतात कोण आलो होतं? आपल्या गावातला होता. नाही नाही. आणि समर्थ आपलं बाजीवंत समर्थांचं वर्णन करता येतो, समर्थांचं. आणि ते शब्द ऐकताना सतीबाईंच्या डोळ्यासमोर समर्थ उभे राहायला लागले की हो, समर्थ. आणि घळा डोळ्यातनं पाणी. आपण कोणाला काय बोललो? आपण कुठल्या व्यक्तीला त्याला गोसावडा काय म्हटलं? त्याला किती नको नको ते शब्द वापरले. आणि सतीबाईंना आता राहत नाहीये. ते मला म्हटलेत तुम्ही पुढं व्हा, मी आलोच म्हणून. हो हो ते येणार, 12 वाजता ते भिक्षेला येणार. सतीबाईंनी सगळा प्रसंग सांगितला, काय काय घडत होतं, कसं कसं घडत होतं, सगळं सांगतायत. आज समर्थांच्या श्लोकाची वाट बघायला सतीबाई थांबल्या नाहीत. 12 वाजता दारामध्ये सतीबाई सूप घेऊन उभ्या आहेत हो, दारात उभ्या आहेत. का? आज समर्थांना त्रास नाही द्यायचा मागायला म्हणून दारात सूप घेऊन उभ्या आहेत. बरोबर बाजीबंत उभे आहेत. तुम्हाला गंमत सांगतो, 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजला, समर्थ आले नाहीत. सतीबाई घरात गेल्या. दुसऱ्या दिवशी 12 वाजता पुन्हा दारात उभ्या आहेत, समर्थ नाही आले. तिसऱ्या दिवशी उभे आहेत, समर्थ नाही आले. 3 महिने झाले सतीबाई दारात उभ्या आहेत, समर्थ नाही आले, समर्थ नाही आले. पण सतीबाई जाऊ दे, आता येतील तेव्हा येतील असं नाही म्हटल्या. सतीबाई दररोज दारात उभ्या राहायच्या. का? कारण यांच्यामुळे माझा नवरा सुटलाय, यांच्यामुळे माझं कुंकू मला पुन्हा मिळालेलं आहे आणि त्यांना दिलेला शब्द मला खरा करायचा आहे. त्यांना जे ऐकायचं ते मी ऐकवणार. म्हणून सतीबाई 3 महिने झाले दारात उभ्या आहेत. आणि आज सतीबाई दारात उभ्या आहेत आणि 12 वाजता समर्थ दारात उभे होतो, समर्थ दारात उभे आहेत. ते समर्थांचं ते छान रूपडं पाहिलं. वा रे वा. सतीबाई समर्थांकडे पाहिल्यानंतर त्यांनी झोळी पुढे केली. समर्थांनी सतीबाई त्याला ओतायला लागल्या. समर्थ म्हटले माय राम म्हणा आणि मग भिक्षा घाला. हा
असं म्हटल्यानंतर सतीबाईंनी समर्थांकडे पाहिलं, शहारल्या हो. आपल्या हातातलं सूप खाली ठेवलं, समर्थांना नखशिखांत निहाळलं. गुडघ्यावरती बसल्या, समर्थांच्या पायावरती आपले दोन्ही हात ठेवले, आपलं डोकं समर्थांच्या चरणावर ठेवलं आणि सतीबाईंनी राम म्हटला हो, राम म्हटला. सतीबाईंनी तिथं राम म्हटला. आता गावातली लोक बोलत होती, कळलं का, पूर्वी गोसावडा यायचा तेव्हा ही बाहेर यायची, आता गोसावड्याची वाट बघायला बाई उभी राहतीये, अगं तुझा नवरा आलाय घरी, असं लोक बोलायचे. सतीबाईंना त्याची पर्वा नव्हती हो. आज सतीबाईंनी पायावर डोकं ठेवलंय आणि समर्थ सतीबाईंनी राम म्हटला. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, 15 मिनिटं झाली, सतीबाई तशाच. बाजीपंत पुढं झाले आणि तिला उठवायला गेले. तुम्हाला सांगतो, सतीबाईंचं कलेवरच पडलं, कलेवरच. आणि ते कलेवर पडलेलं पाहिलं तेव्हा समर्थांना या गोष्टीची जाणीव झाली. अरे, मी हिला राम म्हणायला सांगत होतो, याचा अर्थ बाई तू राम म्हण, म्हणजे तू जा, असा अर्थ तिने घेतला. बाई राम म्हण म्हणजे तू मर, असा तिने अर्थ काढला. आणि मी तिला राम म्हणायला सांगत होतो, तो राम हा नव्हता. आयुष्याचा उद्धार करणारा राम घ्यायला सांगत होतो, जीवनाला संजीवनी देणारा राम गायला सांगत होतो, अमृतमय असणारा राम गायला सांगत होतो. आणि काय ही बाईनी अर्थ काढला, काय अर्थ काढला. समर्थ ते बघतायत, तिचं पडलेलं कलेवर. समर्थ मनात म्हणतायत, रामा तुझं नाव घेऊन जर लोक अशी मारायला लागली तर कोण गायचं तुझं नाव, कोण गाणार तुझं नाव. म्हणून समर्थांनी झोळीत हात घातला, रामरायाची विभूती हातात घ्यावी. आणि समर्थ रामाला प्रार्थना करतायत, ये रे माझ्या रामा, ये रे माझ्या रामा, मनमोहन मेघश्यामा, मनमोहन मेघश्यामा, ये रे माझ्या रामा, ये रे माझ्या रामा. संतमी से भेटी, येई चक्रपाणी, संतमी से भेटी, येई चक्रपाणी. माझ्या रामा मेघश्यामा, मनमोहना, माझ्या रामा. समर्थ रामाला हाक मारतायत. पूर्वी चॅनल्स नव्हती ना, तेव्हा सह्याद्री असायचं. सह्याद्री एक चॅनल होतं आणि दुपारच्या बातम्या लागायच्या ना, त्या बातम्यांच्या मध्ये एखादा अभंग लावला जायचा. हा नामफुकाचे फुकाचा सुद्धा त्याच्यातच अभंग लागायचा आणि हाही अभंग त्याच्यातच गायला जायचा. आता ते लागत नाही ते सोडा, ते पण पूर्वी होत. परिणाम समर्थांनी ती विभूती तिच्या मस्तकाला लावावी, रामाचा उच्चार करावा. आणि तुम्हाला गंमत सांगतो, झोपेतनं उठल्यासारख्या सतीबाई उठून बसल्या, झोपेतनं उठल्यासारख्या. आणि समर्थांकडे पाहिलं, चरणावरती घट्ट लोटांगण घातलं. समर्थ म्हटले, माय रामाच्या कृपेने प्राप्त झालेलं आता हे आयुष्य रामाच्या चरणाशी अर्पण करा बरं, रामाच्या चरणाशी लावा बरं. समर्थांनी शहापूरमध्ये मारुतीचं मंदिर स्थापन केलं आणि त्या मठाची मठाधिपती म्हणून सतीबाईंची नेमणूक केली. सतीबाई शेवटपर्यंत या मठावरती मठाधिपती म्हणून होत्या. कालांतराने समर्थ शिवथरगळीमध्ये होते. शिवथरगळीमध्ये असताना सतीबाई समर्थांच्या दर्शनाला गेल्या, तेव्हा समर्थ शिवथरगळीत नव्हते. वरती चंद्रराव मोऱ्यांचा वाडा आहे शिवथरगळीच्या वरती, तिकडं समर्थ गेलेले होते. सतीबाई, आपण शिवथरगळीत गेला असाल तर बघा, आपल्याला माहिती असेल, त्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये त्या तो चढून गेल्या. समर्थ तिथे शांत आहेत आणि अशा वेळेला समर्थांनी आकाशामध्ये भगवान
चंद्रनारायण प्रकाशित असताना सतीबाईंना प्रभू रामचंद्रांचं दर्शन दिवस तरुणच होतंय आणि म्हाताऱ्यांना सुद्धा तरुण करतं होतंय, त्यांनाही तारुण्य प्राप्त करून देते असं असणार भगवंताचं नाम. ते किंमत नाही म्हणून मी फुकट सांगत नाहीये, ते अमूल्य आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. आणि असं अमूल्य नाम नुसतं जपत जाऊ नका, तर ते जपतही जा. म्हणजे त्या नाम जितकं जपाल तितकं तुम्ही जास्त जपाल. अन्यथा नुसतं जपत बसलात तर जपणं राहून जाईल आणि नुसतं जपणंच होऊन जाईल. म्हणून नाम जपताना नाम जपतही जा. का? कारण जपणं म्हणजे त्याची किंमत राखणं आणि जपणं म्हणजे त्याला आठवणीमध्ये ठेवणं. महाराज म्हणतात असं भगवंताचं नाम आयुष्यामध्ये सारभूत आहे. ते आपल्या आयुष्याचं सोनं करो अशी मारुतरायांच्या चरणी प्रार्थना करून या कीर्तनाला इथं विराम देऊयात. पुन्हा पुढच्या वर्षी असेच भेटूयात, असाच आनंद घेऊयात. तोपर्यंत झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करू. मागणं मागू. हे चिदान दे गा गुण गाईन आवडी याची माझे सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संग दे सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. हे चिदान देगा देवा देगा देवा देगा देवा. छत्राणे उड्डाणे हुंकार वदनी करी डळमळ भूमंडळ सिंधू जळगवली. सुरवर नर निशाचर झाल्या त्या बळणी. जय देव जय श्री हनुमंता. तुमचे निप्रसादे अभिकृतांता. जय देव जय. दुमदुमली पाताळे उठला प्रतिशब्द. थरथरला धरणी गरमानी लागेल. रामोदासा शक्तीचा शोध. जय देव जय श्री हनुमंता. तुमचे निप्रसादे अभिकृतांता. जय देव जय. लोटांगणामध्ये चरण डोळ्याने माहित रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे उवाहिन म्हणे नमा. काय नवाच्या मनसिंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा भक्तिस्वा करोति यद्य सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण कृष्ण कृष्ण. महारुद्र हनुमान की